रिपब्लिकन चळवळ हे आंबेडकरी चळवळीचा एक अविभाज्य भाग असं नव्हे तर तो मुख्य भाग आहे. आणि रिपब्लिकन चळवळ ही नेतृत्व ज्या पद्धतीनं कार्य करतं त्या पद्धतीनंच ती मजबूती राहते. उत्तर महाराष्ट्रामध्ये माननीय MG धिवरेजी भाऊ यांनी आयुष्यच आज त्यांचं 82पर्यंत आलेलं आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी रिपब्लिकन या पक्षातच काम केलेलं आहे. आणि रिपब्लिकन पक्ष जरी गटातटाने ओळखला जात असला तरी माननीय धिवरेजी भाऊ सुरुवातीपासून गवई गटातच कार्यरत राहिले आणि आज धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचं नेतृत्व हेच मुख्य नेतृत्व आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. तर त्यांच्या नेतृत्वाने हे सिद्ध केलं आहे की तुमच्या कार्यकर्तृत्वावरच तुम्ही समाजाचे नेते ठरू शकतात. आणि MG धिवरेजी भाऊ आजपर्यंत समाजाचे नेते म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याला ओळखले जातात. गाव पातळीवर कुठे अन्याय झाला, कुठे काही समस्या निर्माण झाली तर आज विश्वासाने तिथला माणूस हक्काने जर कोणाकडे येत असेल ते माननीय MG धिवरेजी भाऊंकडे. तर अशा धिवरेजी भाऊंबरोबर आज आपण त्रिवेज मीडियामध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. जिभाऊ, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. जिभाऊ, तुम्ही संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन चळवळीत कार्यरत राहिलात आणि आजपर्यंत तुम्ही नेतृत्व म्हणून कायम ओळखले जातात. याचं रहस्य कशामध्ये आहे? याचं रहस्य याच्यात आहे की मी लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकत होतो आणि चाळीसगावला शिकत असताना बाबासाहेब आंबेडकर त्या वसतिगृहामध्ये उतरले होते. त्या वसतिगृहात माझं शिक्षण झालं आणि त्याच्यामुळे मी त्या चळवळीला अत्यंत जवळ झालो. आणि बाबासाहेब जेव्हा मुंबईवरून दिल्लीला जायचे रेल्वेने तेव्हा चाळीसगावच्या ठिकाणी रेल्वे उभी राहिली की बाबासाहेब त्या गेटवर यायचे आणि मग आम्ही सगळे विद्यार्थी त्यांना शरण जायचो. आणि तेव्हापासून माझ्या मनावर असा परिणाम झाला की काही झालं तरी बाबासाहेब तुमच्याच विचाराच्या मार्गाने मी जाईल आणि काम करत राहील आणि सेवा करत राहील समाजाची, या विचारानं मी प्रभावित झालेलो होतो. जिभाऊ, आपण म्हणजे आजपर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं रिपब्लिकन चळवळीचं एक नेतृत्व सिद्ध केलेलं आहे तर हे ग्रामीण भागामध्ये आजही तिथला माणूस आपल्याशी जुळून आहे. तर याची नाळ नेमकी कशी जुळली? आजही धुळे जिल्ह्यातला ग्रामीण भागातला दलित चळवळीतला माणूस, आंबेडकरी चळवळीचा माणूस आणि कार्यकर्ते हे माझ्या संपर्कात आहेत. आणि काही घटना घडली तर ते घडल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचतात. मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, काल परवाच एका खेड्यावर एका दलित समाजाच्या तरुणाला रस्त्याने मारून टाकलं आणि सांगितलं की तो ॲक्सिडेंटमध्ये मेला. ती केस माझ्याकडे आली आणि ती देखील मी उचलून DSP आणि याला कलेक्टरला भेटून ताबडतोबीनं संशयित जो आरोपी आहे त्याला अटक करा हे सांगितलं. त्याचं कारण असं आहे की माझं चळवळच मुळात खेड्यागावापासून सुरू झालेली आहे आणि खेड्यापाड्यामध्ये फिरलं. मी आपल्याला सांगू इच्छितो, मोठेपणा नाही, कोणत्याही खेड्यावर गेलो तर त्यावेळेला मोटरसायकलही नव्हती, त्यावेळेला गाड्याही नव्हत्या आणि मग एसटीने कुठंतरी जायचं आणि तिथून 5-10 किलोमीटर पायी जायचं त्या खेड्यावर जिथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मग तो कार्यक्रम आंबेडकर जयंतीचा असेल, तो कार्यक्रम कोणाच्या श्रद्धांजलीचा असेल तर त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर त्याच आपल्या लहानशा खोलीमध्ये जाऊन, आपल्या कार्यकर्त्याच्या खोलीमध्ये जाऊन तिथं 2 घास खायचे आणि त्याच ठिकाणी झोपायचं आणि सकाळी उठून निघून यायचं. अशा प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये मी केलं. आणि केवळ एकच जिल्हा धुळे जिल्हाच नाही तर आजचा नंदुरबार जिल्हा, मालेगाव आणि त्याचबरोबर अर्धा अहमदनगर आणि इकडं कन्नड आणि औरंगाबादपर्यंत मी माझ्या चळवळीचं काम करत राहिलो. आणि त्यामुळे गवई साहेबांचा देखील माझ्यावर विश्वास बसला की हा एक चांगलं काम करतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काहीही मागणी न करता ते स्वतः गवई साहेब अध्यक्ष असताना मला या ठिकाणी ऑल इंडियाचा रिपब्लिकन पार्टीचं जनरल सेक्रेटरी म्हणून नेमणूक केलेली आहे आणि ती आजपर्यंत तशीच आहे. चळवळीमध्ये काम करताना किंवा पक्षाचं काम करत असताना नेतृत्वाने
नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन करा? नेतृत्वाने एकच काळजी घेतली पाहिजे की आपलं वागणं, चालणं, बोलणं याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असता कामा नये आणि त्यातूनच आपला विश्वास आपण गमावता कामा नये. आणि म्हणून कोणत्याही नेतृत्वाने काम करायचं असेल तर त्यांनी अत्यंत विश्वास संपादन करणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आणि विश्वासाचं संपादन केला तर त्याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व लोकांना सांगत आलेलो आम्ही, आणि मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की ही इलेक्शन लढायचं असेल तर मी 1985 साली आमदारकीची इलेक्शन लढलो धुळ्यात, आणि एक नंबरने आपला समाज एकजूट झाला. आया, बहिणी, मुलं, मुली, आणि त्यांनी प्रचार केला. आणि मला सांगायचे की तुम्ही या फिरू नका. आम्ही फिरू, आणि फिरले, आणि मीच निवडून येणार अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि दुर्दैवाने त्या इलेक्शनमध्ये मी 5,000 मतांनी पडलो. बोरशेबाईच्या विरुद्ध मी उभा होतो, आणि आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी ऐन वेळेला मतदान मला केलं नाही. त्याच्यामुळे 5,000 मतांनी मी हे झालो. आणि बंधूंनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो सर की त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद आपल्या नगरपालिकेसाठी उभा राहिलो आपल्या भीमनगरमध्ये. तेव्हा मी मतं मागायला गेलो तर आपल्या आई बहिणीने सांगितलं बाहेर येऊन की तुम्ही आम्हाला हात जोडायचे नाहीत आणि मतं मागायचे नाहीत. आम्ही काय मेलो आहोत का? तुम्ही येऊ नका, फक्त ज्या दिवशी तुमची निवड होईल आणि तुम्ही निवडून याल त्याच वेळेला भेटायला या. आणि बंधूंनो, त्यांनी त्या आया बहिणींनी घराघर प्रचार केला, आणि माझं त्या ठिकाणी नंबर 1 वर निवडून आलो. आणि नगरपालिकेमध्ये मी त्या ठिकाणी सभासद झालो. त्या आया बहिणींच्या कृपेमुळे, श्रद्धेमुळेच आज मला ते स्थान मिळालेलं होतं. जेव्हा रिपब्लिकन चळवळीमध्ये बरेच नेते एका गटातून दुसऱ्या गटात सातत्यानं बदल करत असतात, पण आपण आयुष्यभर गवई गटासोबतच कार्य केलं आणि आज आपण अखिल भारतीय सचिवपदापर्यंत कार्यरत आहात. तर हे एकसंघपणे हा संपूर्ण प्रवास, राजकीय प्रवास एकाच पक्षात करण्याची नेमकी म्हणजे आपली भूमिका नेमकी काय राहील? माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून एक साधन म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, की ज्याचं अस्तित्व सर्व आपल्या चळवळीमध्ये पहिल्यापासून आहे, आणि ते काम करण्यासाठी मी त्या पक्षाचा सेक्रेटरी झालो आणि ते काम करत राहिलो. आणि बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचणं केवळ नगरपालिकेमध्ये भाषण केले म्हणून नाही, तर आंबेडकर जयंती असेल तर ती जयंतीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम ठेवले. आणि मला नम्रपणाने तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे धुळ्याचे कोणी इथं असेल त्यांना, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गेली 40 वर्ष मी एकाच ठिकाणी करतो, एकच जयंती, एकच कार्यक्रम धुळे शहरामध्ये. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जो आता पुतळा आहे त्याच्या बाजूला आपल्या याचं पोलीस ग्राउंड आहे, त्या पोलीस ग्राउंडवर कार्यक्रम करतो. आणि कोणतीही वर्गणी न फाडता, कोणत्याही प्रकारचा पैसे न मागता, तर एक डोकं लढवलं की त्या नगरपालिकेला जाऊन सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. आणि म्हणून स्टेज बांधून देणे, बसण्याची व्यवस्था करणे, आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, हे सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि माझ्या कर्तृत्वामुळे त्यांनी देखील ती जबाबदारी स्वीकारली. ती आजपर्यंत 40 वर्ष स्वीकारतायत. जेव्हा बऱ्याचदा असं होतं की आपल्या चळवळींमध्ये, रिपब्लिकन चळवळी या बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीमध्ये कामगार संघटनांविषयी काम करायचं म्हटलं की त्या व्यक्तीला कॉम्रेड म्हणून किंवा मार्क्सवादी म्हणून बदनाम केलं जातं. पण आपण कामगार चळवळीचंही नेतृत्व केलेलं आहे, तरीही आपण आंबेडकरी नेतृत्व म्हणून ओळखले गेलेत. हे नेमकं किमया आपण कशी साधली? मी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये नोकरीला लागलो क्लार्क म्हणून. आणि माझा स्वभाव हा चळवळीचा असल्या कारणामुळे नोकरीला लागलो, तर काहीतरी चळवळ करावी म्हणून बघायला लागलो. तर कामरेड दत्ता देशमुख आणि A.B. बर्धन, कामरेड दत्ता देशमुख आणि माझी ओळख कशी झाली की मी गावागावामध्ये फिरायचो, आंबेडकरी चळवळीत त्यांच्या गावाला गेलो आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना एकत्र बोलून भाषण केलं. आणि मग त्याच वेळेला मला कळलं की दत्ता देशमुख इथं राहतात. मग तिथं ते शेतात राहत होते, तिथं गेलो आणि त्यांना सांगितलं की वा वा, मी इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये आहे,
काम करतो आणि ही दलित चळवळीचं देखील काम करतो, आंबेडकरांच्या विचारांचं काम करतो, तेव्हा तुम्ही देखील मला सहकार्य करावं अशी विनंती केली. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये मी लागल्यापासून मी चळवळ उभी केली. आणि चळवळ म्हणजे केवळ भाषणं नाहीत, तर गावागावामध्ये फिरून आणि मग धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, मालेगाव आणि त्याचबरोबर नगर जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा इथपर्यंत मी ती चळवळ उभी केली महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाची. आणि त्याच्यामध्ये मला फार मोठं समाधान देखील मिळालं. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की आजपर्यंत आज या इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये जे एक स्फूर्ती मी तयार केलेली आहे ती लोक कर्मचारी विसरले नाहीत, परंतु नवीन लोक जे येत आहेत त्यांना एवढं कळत नाही. परंतु धुळे शहरामध्ये मी त्या काळामध्ये 3 मजली इमारत मध्यवर्ती ठिकाणी बांधलेली आहे आणि तिथंच आता ती चळवळ त्या ठिकाणी एक सोसायटी काढलेली आहे आणि त्या सोसायटीच्या मार्फत कारभार चालतो. अजिबाऊ म्हणजे आता जर नवीन कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीचं किंवा रिपब्लिकन चळवळीचं काम करायचं असेल तर त्यांनी काय नेमकी काळजी घ्यायला हवी? दलित कार्यकर्ते, तरुण मुलं चळवळीमध्ये ओढले जात आहेत. पण चळवळ कोणती की सकाळपासून फिरायचं, संध्याकाळ झाली की दारू प्यायची आणि झोपून जायचं, ही चळवळ. मी आपलेच लोक माझेच भाऊबंद असल्या कारणामुळे त्यांच्याबद्दल, परंतु मला जे चित्र दिसतं जे बडे कार्यकर्ते आहेत ते देखील त्याच मार्गाने काम करतात. आणि त्याच्या दुर्दैव असं आहे की त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतं. मी सांगू तुम्हाला, किती रिपब्लिकन असतील, किती दलित संघटना असतील, तर गल्लीमध्ये आहेत. घराघरामध्ये पक्ष तयार होऊन गेला, गल्लीमध्ये पक्ष तयार होऊन गेला आंबेडकर चळवळीचा. आणि ते दुर्दैव आहे आणि तेच आपल्याला मार देणार आहे. आणि म्हणून एकजूट कशी करता येईल, एकत्र संघटन कसं करता येईल, त्याच्यावर सगळ्यांनी जोर देण्याची गरज आहे. आणि ती गरज देण्याचं काम आम्ही देखील करत आहोत. धुळे जिल्ह्याचं म्हणजे विभाजन झालं. पूर्वी एकत्र जिल्हा होता नंदुरबार आणि धुळे. विभाजन झाल्यानंतर या जिल्ह्यामधल्या म्हणजे अनुसूचित जातीचे किंवा आंबेडकरी जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत? आता आंबेडकरी जनतेचे आता प्रश्न असे आहेत की ते काही नवीन प्रश्न नाहीत, जुनेच प्रश्न आहेत, पण त्यांना आपण नवीन स्वरूप देऊन ते उभे केले पाहिजे. काय, जे नोकरीमध्ये रिझर्वेशन मिळायला पाहिजे ते सरकारी नोकरीमध्ये मिळतं, कमी मिळायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच लोक आता मराठा महासंघ देखील म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे, ओबीसीचं आरक्षण मिळायला पाहिजे. आणि म्हणून मी मुद्दाम सांगू इच्छितो की ह्यासाठी आपण मागासवर्गीयांची चळवळी तयार करायला पाहिजे. लोकांना संघटित करून त्यातून लोकांना मार्ग कसा काढता येईल त्याचं चळवळ दिली पाहिजे, त्याचा विश्वास संपादन केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेऊन हे काम करायला पाहिजे. संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन चळवळीमध्ये झोकून दिलं. रिपब्लिकन चळवळीचे नेते माननीय रासू गवई साहेब कायम सत्तेतही राहिले, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यपाल. असा कधी त्यांनी प्रस्ताव आपल्यासमोर आणला का की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राज्यपाल नियुक्त म्हणा किंवा एक नियुक्त सदस्य म्हणून, आमदार म्हणून आपला विचार करावा, असा कधी त्यांनी प्रस्ताव आणलेला होता का प्रस्थापित पक्षांसमोर किंवा युतीच्या पक्षांसमोर? मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम नम्रपणाने सांगू इच्छितो की मी रिपब्लिकन चळवळीमध्ये आहे ते गवई साहेबांपासूनच नाही, तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यापासून आहे. कारण की मी ज्या वेळेला विद्यार्थी होतो धुळे कॉलेजमध्ये, SSP कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो, त्यावेळेला विद्यार्थ्यांची संख्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे नंदुरबार असल्यामुळे आदिवासी मुलांची संख्या फार मोठी होती. आणि त्यांना संघटित करण्यासाठी मी त्या काळामध्ये त्या सर्व तरुण पोरांना एकत्र जमा केलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि कार्यक्रम घेतला आणि दादासाहेब गायकवाडांना बोलवलं. दादासाहेब गायकवाडांच्यामुळे शांताबाई दांडी देखील आल्यात आणि निळे वकील त्यावेळेला होतं, ते बाजूला बसले. आणि दादासाहेब बसल्यानंतर निळे वकील ते दादासाहेबांच्या बाजूला जाऊन बसणार, तेवढे त्यांनी हात ठेवलं की इथं MG देवरे बसणार आहे. आणि मग ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे काम आपल्याला करावंच लागेल आणि लोकांचे अश्रू पुसावंच लागतील. त्याच्यातून मी प्रेरणा घेऊन या कामाला स्वतः ओढून घेतलेला आहे. सर, या रिपब्लिकन चळवळीचा एकूण अनुभव म्हणजे अशी कुठली आठवण आहे की ती आपण सांगितली पाहिजे समाजाला किंवा लोकांना किंवा जनतेला? रिपब्लिकन चळवळीची एक आठवण मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने
त्यावेळेला दादासाहेब देखील होते आणि गवई साहेब होते. गवई साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला दिल्लीला रिझर्वेशनच्या विरुद्ध. रिझर्वेशन आम्हाला मिळालं पाहिजे. कोणाला? आपण बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्मीयांना देखील ते रिझर्वेशन मिळालं पाहिजे. ते त्यावेळेला मिळत नव्हतं आणि मग त्याच्यासाठी मोर्चा काढला आणि मोर्चा निघाला तुफान आणि मोर्चा काढून 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 चाललो. मग या ठिकाणी निवेदन तुम्हाला देऊ इच्छितो. स्वतः इंदिरा गांधी त्या मोर्चामध्ये आले समोर आणि सांगितलं की बौद्धांना सवलत दिली, आजपासून देऊ टाकली. असा यश आपण त्या आपल्या चळवळीतून मिळवलेलं आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे बाबासाहेबांच्या काळात असणारं शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यानंतर रिपब्लिकन चळवळ जवळपास 1964 पर्यंत म्हणजे राजकारणात काही ठिकाणी तुरळक का असेना पण यश मिळवत होती. त्यानंतर रिपब्लिकन चळवळीला राजकीय यश न मिळण्याची काय कारण? राजकीय यश न मिळण्याची कारण हे आहेत. एक, आपल्यातलाच शेड्यूल कास्टमधलेच काही लोक, काही जाती हे अगोदरपासूनच रिपब्लिकन पक्षाच्या बरोबर नाहीत तर ते काँग्रेसच्या बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर ते होते आणि त्यातून त्यांना ते निवडूनही यायचे आणि निवडून आले की तेच सत्ता बघवायचे आणि दलित चळवळीतला माणूस आमच्यासारखे सगळे सत्तेपासून लांब राहायचे. आणि हे सगळं घडण्यामध्ये जाती व्यवस्थाच कारणीभूत आहे हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. त्याच्यामुळेच आमच्यावर आजपर्यंत अन्याय झाला. रिपब्लिकन चळवळीचं एकूण कार्य, आजपर्यंत झालेली वाटचाल, याच्याबद्दल आपण समाधानी आहात का? रिपब्लिकन पक्षाचं काम ज्या काळात चालत होतं मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे की कोणत्याही खेड्यावर काही अन्याय झाला तर संपूर्ण रिपब्लिकन चळवळीतले कार्यकर्ते त्या खेड्यावर जाऊन पोहोचायचे, त्या कुटुंबाला आधार द्यायचे आणि आधार देऊन त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या खेड्यामध्ये स्वाभिमानाने जगता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यातूनच रिपब्लिकन चळवळ ही वाढत गेलेली आहे. आज देखील ती गरज आहे. आजही खेड्यापाड्यामध्ये अन्याय आणि जुलूम होतात. मग तो शेतीचा वाद असेल, त्या ठिकाणी एखाद्या पोलीस पाटीलची नेमणूक करायची असेल आणि ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल तर त्या ठिकाणी देखील जाती व्यवस्था आडवी येते आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आंदोलन करण्याची गरज आहे. ते करण्याची गरज आज देखील माझ्या लक्षात आहे आणि त्याच्यासाठी मी आजही खेड्यापाड्यामध्ये जाऊन पोलीस पाटलाची नेमणूक, सरपंचाची निवडणूक याच्यामध्ये दलितांना स्थान मिळालं पाहिजे हे करत आलेलो आहे. म्हणजे आंबेडकरी समाज जो आहे हा अन्याय अत्याचार झाला की तो एक संघ राहतो, तो आंदोलनही करतो, तो रस्त्यावरही उतरतो. परंतु राजकीय विषय जर आला तर तो दुभंगून जातो. तर याची नेमकी काही कारणं काय आहे? आंबेडकरी चळवळीच्या तो दुभाजून जातो याचं कारण असं आहे की स्वार्थ निर्माण झाला जास्त. त्यागापेक्षा, चळवळीपेक्षा स्वार्थ कसा साधला जाईल. कोणत्याही गटामध्ये गेला, रिपब्लिकनचा कोणत्याही गटात जातात तर ते स्वतःचं पोट भरण्यासाठी गटात जातात, ते स्वतःची समृद्धी व्हावी याच्यासाठी गटात झाला. चळवळ उभी राहिली पाहिजे, चळवळ पुढे गेली पाहिजे याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की चळवळीमध्ये कार्यकर्ते हे निष्प्रह राहिलेले नाहीत, काहीतरी मिळवण्यासाठी चळवळीत आहेत आणि त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतोय. अजिभाऊ, एक शेवटचा प्रश्न विचारतो की जे तरुण आता कार्यरत आहेत किंवा काम करत आहेत किंवा भविष्यात चळवळीत येणार आहेत, यांच्यासाठी आपण काय मार्गदर्शन करावं? आजचा जो तरुण वर्ग आहे आणि विशेषतः शिकलेला वर्ग जो आहे तो चळवळीपासून लांब चालला गेला आहे. त्याला वाटतं की नोकरी कशी मिळेल, प्रोफेसर कसा होईल, कारकून कसा होईल, याच्यासाठी तो कोणत्याही चळवळीशी लक्ष ठेवत नाही. शिकलेला हा माणूस काय मिळेल याच्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळं मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या वर्गाला जागृत करणं आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल ते करून आंबेडकरी चळवळ वाढवावं लागेल. मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणाने सांगतो की काहींच्या मनात असेल की आंबेडकर चळवळ संपली पाहिजे, परंतु नाही. जे जुने कार्यकर्ते आहेत, जे जुने लोक आहेत, त्या सर्व लोकांना असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकर चळवळ ही प्रभावी झाली पाहिजे आणि प्रभावी व्हावून परिणामकारक झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं, माझा विश्वास आहे पूर्ण की जरी काही मुरदाळ लोक जरी असले तर त्यांना बाजूला सावरून चळवळीमध्ये तरुण वर्गाला न्याय देऊन तरुण वर्गच हा आपली चळवळ चालू शकेल याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कदाचित तो या विषयाशी असंबंधही प्रश्न असेल,
परंतु असं म्हटलं जातं की या देशामध्ये अलीकडे जी एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली ती फार भयावह अशी म्हणतात आणि त्याच्यात बदल होणार नाही. आपल्याला नेमकं काय वाटतं आहे? मला असं वाटतं आज ज्याची सत्ता दिल्लीमध्ये आहे, ज्या पक्षाची, तो पंतप्रधान आहे ज्या पक्षाचा, मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो, त्या पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यावेळेला जाहीर केलेलं होतं की आता राज्यघटना ही जुनी होऊन गेलेली आहे, तिला बदलावी लागेल. आणि म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या डोक्यामध्ये आहे की राज्यघटना ही बदलवली पाहिजे, कारण त्याच्यावर नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदलवण्यासाठी राज्यघटना बदलण्याचं हे जाती व्यवस्थेचे आणि अशा प्रकारचं सरकार दिल्लीपासून तर ठिकठिकाणी तयार झालेलं आहे. आणि ते जोपर्यंत आहे तर मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की मी फिरणार आहे, इलेक्शन लागू द्या, मी गावागावामध्ये फिरणार आहे, जाहीर सभेमध्ये तर मी बोलतो आणि या सरकारला, अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारला पराभूत केल्याशिवाय मी राहणार नाही, तो संकल्प केला पाहिजे. एम जी ढिवरेजी भाऊ यांनी आपल्या चळवळीचं म्हणजे विद्यार्थी दशेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन ते चाळीसगावच्या स्टेशनला कसं नेहमी घेत, बाबासाहेब मुंबईहून दिल्लीला जाताना चाळीसगावला कसं भेट घेत, इथपासून तर दादासाहेब गायकवाडांच्यापर्यंत आणि रासू गवई साहेबांपर्यंत त्यांचा हा अखंड प्रवास आजही एकाच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आणि या संदर्भात त्यांनी आपलं जीवनदानी जे कार्यकर्ते म्हणून राहिले या पक्षाचे आणि त्यांनी आपले अनुभव आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांनी आपल्याला त्रिवेज मीडियाला जो वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया. धन्यवाद. जय.